कुकिंग मराठी तडका यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे परत एकदा खूप खूप स्वागत आहे। आज आपण झटपट असा अंडा फ्राय करणार आहे। तर त्यासाठी मी हे 7 अंडे घेतलेले आहेत आणि बॉईल करून त्याचे 2-2 पीस करून घेतलेले आहेत। त्याला आपण अगोदर तळून म्हणजे फ्राय करून घेणार आहे। तर इकडे कढईमध्ये मी तेल गरम करायला टाकले। त्याच्यामध्ये सगळ्यात अगोदर आपल्याला टाकायचं आहे थोडंसं लाल मिरची पावडर टाकायची। जास्त आपल्याला तेल गरम करायचं नाही, एकदम कमी गरम करायचं आहे। तर लाल मिरची पावडर थोडीशी टाकायची। एकदम हलकं गरम करायचं आहे तेल, जास्त केल्यानंतर जळतात हे मसाले। नंतर हळद थोडीशी टाकणार आहे। नंतर लगेच याच्यामध्ये मिरे पावडर आहे, ती मिरे पावडर पण टाकते आणि छान ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि लगेच याच्यामध्ये आपण अंडे सोडून देणार आहेत। तर अंडे आपल्याला तळून घ्यायचे। तर अशा पद्धतीने मी सर्व अंडे ठेवून घेते। तर हे अशा पद्धतीने आपण अंडे पूर्ण टाकून घेतलेले आहेत। थोडेसे आणखी 2 अंडे राहिलेले आहेत। हे कढईचं बूड छोटा असल्यामुळे ते बसत नाहीत। तुम्ही थोडीशी पसरट बुडाची कढई घेतली तरी चालेल। ही माझी छोटी आहे त्याच्यामुळे हे एवढेच अंडे बसलेले आहेत। तर याला आपण दोन्ही साईडने 1-2 मिनिट आपण फ्राय करून घेणार आहे। तर हे अशा पद्धतीने आपल्याला सोनेरी कलरवर असे थोडेसे तळून घ्यायचे आहेत। तर हे अशा पद्धतीने आपले अंडे पूर्ण फ्राय झालेले आहेत। तर हे आपलं तेल उरलेलं आहे। तर ह्याच तेलामध्ये आता आपल्याला हे करून घ्यायचं आहे, मसाला करून घ्यायचा आहे। मसाल्यामध्ये हे आपण लवंग घेतलेले 2-3 लवंग आहेत, 4 मिरे आहेत, 1 दालचिनीचा तुकडा आहे, नंतर विलायची आहे, तेजपत्ता आहे आणि उंची शहाजिरे आहे। तर हे सर्व आपण याच्यामध्ये टाकू आणि लगेच याच्यामध्ये आपण कांदा टाकणार आहे। तर हा कांदा आपण फ्राय करून घेतो याच्यामध्ये, गोल्डन ब्राऊन कलरवर आपल्याला परतून घ्यायचं आहे। याला 1-2 मिनिट लागतात फक्त। तर छान आपण परतून घेऊ याला। आणि याच वेळेला आपल्याला याच्यामध्ये 2 हिरवी मिरची पण टाकायची आहे। याच्यामुळे एक वेगळाच असा सुगंध पण येतो आणि चव पण छान येते। त्याच्यामुळे आपण 1 हिरवी मिरची टाकली 2 भागामध्ये कट करून। तर आपल्या कांद्याचा कलर चेंज झालेला आहे। तर हे आपण आल्या लसणाची पेस्ट घेतली ठेचून, ते टाकतो। 6 पाकळ्या लसणाच्या आहेत आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा आहे। तर याचं पण छान असा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे याला। आणि आता 1 टोमॅटो कट करून घेतलेला आहे, तो पण टाकते। गावरान टोमॅटो एकदम लाल झालेला घेतलेला आहे। याला पण छान परतून घ्यायचं आहे आपल्याला। तर थोडंसं नरम झालेले आहेत। तर आता या वेळेला आपल्याला तर सुके मसाल्यांमध्ये आपण लाल तिखट, थोडंसं काळं तिखट, धने जिरे पावडर आणि हळद एवढं टाकलेलं आहे। तर हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। आणि थोडंसं मीठ टाकून 2 मिनिट परत आणखी आपल्याला याला नरम होण्यासाठी ठेवायचं आहे। तर झाकून ठेवते आणि गॅस एकदम स्लो ठेवायचा आहे आपल्याला। तर 2 मिनिट झालेला आहे। छान असा मसाल्यांचा सुगंध सुटलेला आहे। एकदम झटपट अशी होणारी ही डिश आहे। त्या वेळेला आपल्याला थोडंसं पाणी सोडायचं आहे, 2 ते 3 टेबलस्पून, आणि परत ह्याला छान शिजवून घ्यायचं आहे झाकून परत। तर 2 ते 3 मिनिट झालेला आहे। तर बघा आपले एकदम छान मसाला एकदम तयार झालेला आहे, एकदम मस्त। तर या वेळेला आपल्याला याच्यामध्ये एक स्पेशल वस्तू टाकायची आहे आणि ती म्हणजे कसुरी मेथी टाकायची आपल्याला, थोडीशी उगी टाकायची अशी। तर याला थोडंसं क्रश करून टाकते
आणि छान मिक्स करून घ्यायचे. एवढा छान सुगंध येतो याच्यामुळे की खूपच एकदम. तर हे मिक्स केल्यानंतर आपण जे अंडे हे करून घेतलेले आहेत, फ्राय करून घेतलेले आहेत, ते आपण याच्यामध्ये टाकून देऊ. आणि छान मिक्स करून घेते. तर हे अशा पद्धतीनं आपलं हे तयार झालं आहे. आता गॅस बंद करते आणि याच्यावर कोथिंबीर टाकून घेते. मस्त एकदम. तर हे आपली अंडा फ्राय एकदम झटपट असे तयार झालेला आहे. तो मैत्रिणींनो, कशा वाटला तुम्हाला माझा हा अंडा फ्रायचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी केलं असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब त्यांना सर्वांना खूप 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 थँक्यू. धन्यवाद.